नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याचे दिवस आहेत. भाज्या काही खूप खास असतात असं नाही किंवा त्याला चव नसते किंवा नुसती पोळी भाजी खायचा पण कंटाळा येतो. डाव्या बाजूला का होईना चटपटीत चमचमीत काहीतरी तोंडी लागणं असलं तर जेवण जातं आपल्याला. तर आज मी असाच डाव्या बाजूचाच पदार्थ दाखवणार आहे. कैरीचा ठेचा, दोन प्रकारचा, एक लाल कैरीचा ठेचा आणि एक हिरवा कैरीचा ठेचा. दोन्ही प्रकार करून बघा आणि तुम्हाला कुठला प्रकार आवडतोय ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर रेसिपी बघूयात. कैरीचा ठेचा करण्यासाठी आपण एक कैरी घेतलेली आहे. ही आंबट असलेली कैरी आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तोतापुरी कैरी सुद्धा घेऊ शकता. कैरी मिठाच्या पाण्यात 2 तास भिजवून ठेवायची, म्हणजे त्याच्यावरचा जो काही चीक असतो किंवा जे काही कीटकनाशक मारलेली असतात ती सगळी स्वच्छ होतात. आता आपण साल न काढता ह्या कैरीचे तुकडे करणार आहोत. देठाकडचा भाग थोडासा काढून टाकायचा आहे. याचे छोटे छोटे तुकडे आपण करून घ्यायचे. हे असे मी तुकडे करून घेते सगळ्या कैरीचे. आता हे जे कैरीचे तुकडे आपण केले होते हे आपण एका मिक्सर जार मध्ये घालूया. कमीत कमी इंग्रेडियंट्स मध्ये होणारा तरी पण चटपटीत असा हा पदार्थ कैरीचा ठेचा. आता ह्यामध्ये लाल ओल्या मिरच्या घालायच्या 8 ते 10 तुमच्या चवीनुसार. पण हा पदार्थ जरा असा झणकाच असतो. कैरी कितपत आहे आंबट आणि मिरची कितपत तिखट आहे त्याच्यावर ते ठरवायचंय. त्यानंतर साधारण 25 ते 30 लसूण पाकळ्या आणि मी इथे खडे मीठ घालते 1 चमचा खडे मीठ. तुम्ही म्हणाल आता हे मिक्सरचं भांड एवढं भरलंय तर आपल्याला हे काही खूप चटणीसारखं बारीक करायचं नाही. हे भरडच राहिलं पाहिजे. त्यामुळं मिक्सरवर ऑन ऑफ करत आपण हे बारीक करून घेऊया. हे पासा आपला हा कैरीचा ठेचा तयार आहे. मस्त रंग आलेला आहे आणि मिरचीचा झणका पण छान वाटतोय. आता मी हे एका बाउलमध्ये काढते. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये गूळ घालू शकता, ह्याच्यावर फोडणी पण देऊ शकता. आमच्याकडे हा असाच आवडतो, फक्त मिरची, मीठ आणि लसूण कैरी एवढा असाच आवडतो. तुम्हाला हवं तर तुम्ही गूळ घालू शकता. हा ठेचा फ्रीज मध्ये 15 दिवस टिकतो. घट्ट झाकणाच्या डब्यात आपण हा ठेवायचा आहे. हा ठेचा तुम्ही थालीपीठ, पोळी, भाकरी कशा बरोबरही खाऊ शकता. अगदी इडली बरोबर, आप्प्यांबरोबर सुद्धा हा छान लागतो. करून पहा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण कैरीचा हिरवा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी एवढ्या कैरीच्या फोडी घेतल्यात. म्हणजे साधारण मध्यम आकाराची कैरी होती. ते कैरी स्वच्छ धुवून साल न काढता त्याच्या फोडी केलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 4 ते 5 हिरव्या मिरच्या. साधारण अर्धी वाटी एवढं नारळाचे तुकडे घालायचे. त्यात खवलेला नारळ नाही घालायचा, नारळाचे तुकडे घालायचे. पण नारळाची जी पाठ असती म्हणजे काळा भाग असतो तो काढून टाकायचा, नाही तर चटणीचा रंग बदलतो. 1 वाटीभर कोथिंबीर, 1 वाटी पुदिना, कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवून घ्यायचंय. अर्धा चमचा जिरे, 1 चमचा खडे मीठ. आता हे सगळं मी मिक्सरला वाटणार आहे, पण फाईन पेस्ट करायची नाहीये. आपण जेव्हा ठेचा म्हणतो तेव्हा ते थोडंसं भरडच हवंय. हे पहा आपला कैरीचा हिरवा ठेचा तयार आहे. ही कैरी जरा गोडच होती त्यामुळे मी ह्यात गूळ वगैरे काहीच घातलं नाहीये. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे आंबटच आवडतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यात कैरीचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी थोडासा चवीला गूळ घातलात तरी
चालेल. हा ठेचा फ्रीजमध्ये 8 दिवस टिकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही याला फोडणी पण देऊ शकता. मी 2 प्रकारचे कैरीचा ठेचा दाखवलेला आहे, एक लाल आणि हिरवा. तुम्हाला कुठला आवडतोय तो करून बघा आणि कमेंट करा तुम्हाला कुठला आवडला, लाल की हिरवा.